दंडवत प्रणाम. मायबापो, आपल्याला गीतेमध्ये 14वा अध्याय आहे. 14वा अध्याय आहे. चतुर्दशोध्याय. तर तो गुणत्रय विभाग आहे. मी यावर एक व्हिडिओ केला होता, परंतु माझ्याला बऱ्याच वाचनिकांचा फोन आला आणि ते म्हणले की आम्हाला समजन असं आणि आम्हाला त्यातून समजन असं त्यातून आम्हाला म्हणजे ज्ञान होईल असं आम्हाला प्रत्येक म्हणजे श्लोक वाईज सांगा. मग त्यामुळं मी हा दुसरा व्हिडिओ तयार करत आहे. मायबाबो, तुम्हाला आज मी श्लोक वाईज सांगणार आहे. मग श्रीकृष्ण महाराज बोललेले पहिल्यानं श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना परमभूये प्रवक्ष्यामी ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम यज्ञतो मुने सर्वे पराम सिद्धी मितोगता. मी तुला जे ज्ञान सांगतो ना अर्जुना, ज्ञान सांगत आहे ऐक, आणि ते उत्तम ज्ञान आहे. आणि हे ज्ञान जाणून आणि त्याप्रमाणे आचरण करून सर्वे पराम सिद्धी मितोगता. अनेक मुने सर्वे अनेक मुनी पराम सिद्धी मितोगता, परम सिद्धीला प्राप्त झाली असं पहिल्या श्लोकात म्हणतात. आता दुसऱ्या श्लोकात काय म्हणतात बघा. इदं ज्ञान मुपासिते मम साधन मागता सर्गेपी नोपजायते प्रलयेन व्यथतीचे. ते म्हणले की ह्या ज्ञानाचा आदर घेऊन आणि त्याप्रमाणे आचरण करून बरेच लोक म्हणजे परमेश्वर प्राप्तीला गेले, आणि जे परमेश्वर प्राप्तीला गेले त्यांना म्हणजे प्रपंच रचनेच्या वेळेस बी काही दुःख नाही, त्याला काही घे नाही. आणि सर्गे प्रलयेनं व्यथित देते, आणि प्रलय झाला तरी त्याला काही दुःख नाही. सर्गेपी नोपजयंती म्हणजे संसाराची रचना जरी झाली तर त्याला काही घेणं नाही त्याच्याशी, आणि प्रलय झाला तरी त्याला काही दुःख होत नाही असं श्रीकृष्ण महाराज दुसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकात म्हणतात. तिसऱ्या श्लोकात काय म्हणतात, अर्जुना मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं ददेमं संभव सर्वभूतानां ततो भारती. ही माझी माया नावाची एक महद् ब्रह्म योनी आहे. जशी आणि तिच्यामध्ये तिच्यामधून सर्व लोकाचा प्राणीमात्राचा जन्म होतो. त्या योनीमधून म्हणजे माया सगळ्याला प्रपंचातून अव्यक्तातून व्यक्तामध्ये आणते. म्हणजे ते म्हणतात की माया माझी महत् ब्रह्मयोनी आहे, आणि तिथं सर्व भूताचा जन्म होतो, आणि संभव सर्व तत्वभूती भारत असं संभव सर्वभूतानां तत्वभूत, त्यामध्ये सर्व भूताचा प्राणीमात्राचा जन्म होतो असं तिसऱ्या श्लोकात श्रीकृष्ण महाराज सांगतात. चौथ्या श्लोकात काय म्हणतात बघा. सर्व योनी शिकवते मूर्तये संभवंतिया तासां ब्रह्ममधो निरम प्रजपिता. आणि ती योनी माया आहे, आणि त्या माया योनीमध्ये बीज प्रदान करणारा पिता मी आहे असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. निरहम बीज पद पिता. जशी बाई स्त्री असते आणि स्त्री मुलांना जन्म घालते, परंतु बीज प्रदान करणारा पिता हा पुरुष असतो. त्याप्रमाणे माया ही जीवाला जन्म देणारी माया आहे, महत् ब्रह्मयोनी आहे, परंतु परमेश्वर हा म्हणजे बीज प्रदान करणारा पिता आहे. तर आता माया हे झालं का, तर मग माया जेव्हा हा जीवाला ह्या देहामध्ये टाकते, देहाची निर्मिती करते माया, आणि देहामध्ये ज्यावेळेस आपल्याला स्थापित करते त्यावेळेस आपल्याला 3 गुणांना बांधून टाकते. रज तम सत्व. श्रीकृष्ण महाराज म्हणतात 5व्या श्लोकात, सत्वम रजते मिती गुणा प्रकृती संभवा निबधनंती महाभाव देहीन भव्य. माया जीवाला ह्या प्रापंचिक शरीरामध्ये 3 गुणांना बांधून टाकते. तर कसं बांधते बघा. तर सत्वगुणानं कसं बांधते ती म्हणतात की तत्र सत्व निर्मल होतात प्रकाशक मनामय. सत्वगुण हा प्रकाशक आहे, निर्मल आहे, आणि तो पण माणसाला सुखसंज्ञेनं बांधणाती ज्ञान सांगेनं चानग. सुखाच्या आणि ज्ञानाच्या आसक्तीनं बांधून टाकतो. हा झाला 6व्या श्लोकाचा अर्थ. आता 7व्या श्लोकात काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज. ते म्हणतात रजो रागात्मक विधी. रजोगुण हा आवडरूप आहे, आणि तो तृष्णा म्हणजे तहान
हे पाहिजे मला ते पाहिजे असं निर्माण करतो. तृष्णा संग समुद्र तन्नी बदनाती कर्म कोणते कर्मसंगीने कर्माच्या आसक्तीने तो बांधून टाकतो, अशा 7व्या श्लोकात ते म्हणतात. आता 8व्या श्लोकात काय म्हणतात? तमसो ज्ञान विधी मोहनम सर्व देनाम प्रमाद आळस निद्राबी तन्नी बदनाती भारत. आणि ते म्हणजे तमोगुण असा आहे की सर्व देहाला मोहात पाडतो आणि प्रमाद आळस आणि निद्रा निर्माण करतो. यानं तो बांधून टाकतो. प्रमाद आळस निद्राबी यानं बांधून टाकतो आपल्याला. तर हे झालं 8व्या श्लोकात काय म्हणले. आता 9व्या श्लोकात काय म्हणले? सत्वम सुखे संजयती रजकर्मणी भारत ज्ञान माहो तिथू प्रमादे संजय. सत्वगुण सुखाच्या संगतीने मानतो, रजोगुण कर्माच्या संगतीने मानतो आणि ज्ञान मावते तू तम आणि ज्ञानाला आच्छादित करून तमोगुण प्रमाद यानं बांधून टाकतो, अशा 9व्या श्लोकात म्हणतात. आता 10व्या श्लोकात काय म्हणतात? रजस्तमश्च विभोय सत्वम भवती भारत रजसत्वम तमश्चैव तमसत्वम रजस्तथा. आता हे 3 गुण आहेत. आता हे 3 गुणाचा खेळ जो आहे आपल्या हृदयात चालत असतो. तमोगुण हा सत्वगुण रजोगुणाला बांधून वर येतो आणि रजोगुण तमोगुणाला सत्वगुणाला दाबून वर येतो आणि सत्वगुण तमोगुणाला आणि रजोगुणाला दाबून असे एकमेकाला 2 गुणाला दाबून खाली वर तो गुण येत असतो वरी. तर याप्रमाणे ह्या रजस्तमश्च विभय सत्वम भवती भारत रजसत्वम तमश्चैव तमसत्वम ह्या 3 गुणाचा खेळ चालू असतो. एकमेकाला दाबून ते वर येतं, असं श्रीकृष्ण महाराज 10व्या श्लोकात. आता मृत्यूचं ते सांगायले. तर सर्व दारेशी देस्मिन प्रकाश उपजायते ज्ञानमेधा तदायोध्यात विउंद सत्वमित. जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रकाश निर्माण होतो, ज्ञान होतं आहे आपल्याला, पण ज्ञान होतं आहे तेव्हा आपल्याला असं समजावं आपण की आपल्याला हा म्हणजे सत्वगुण उत्पन्न झाला असं समजावं. केव्हा? जेव्हा आपल्याला म्हणजे सर्व दारेशी देस्मिन सगळ्या दारानं आपल्याला प्रकाश उत्पन्न होतो आणि आपल्याला ज्ञान होतं आहे आणि त्यावेळेस आपण समजावं की आपल्याला सत्वगुण उत्पन्न झाला. आणि रोग प्रवृत्ती आरंभ कर्मनाम शमस्पृह रजस्थानी जयंते विरुद्धे भरतर्षभ. आणि ज्यावेळेस लोभ प्रवृत्ती कर्म करण्याची प्रवृत्ती निर्माण होती, स्पृहा म्हणजे हे पाहिजे मला ते पाहिजे अशी पाहिजे, तर त्यावेळेस आपण आज समजावा की आपल्याला रजोगुण वाटलेला आहे. आणि अप्रकाशो प्रवृत्तीचे प्रमादो मिळवायचे अप्रकाश निर्माण झाला, अज्ञान निर्माण झालं, प्रमाद व्हायलेत आपल्याकडून आणि झोप यायली, निद्रा यायली, आळस आले आणि तमसी त्याने जयंते विरुद्धे कुरुनंदन. मग तर आपला तमोगुण वाढला असं आपण समजायला हरकत नाही. मायबाचो आता हे किती झाले? जवळजवळ 13 झाले. आता 27 श्लोक आहेत, 13 दोन्ही 26. तर 2 टप्प्यामध्ये आपण हे पूर्ण करू. आजचा आपला हा टप्पा झाला. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण 14 पासून पुढचे श्लोक 14 पासून तर शेवटपर्यंत आपण नेऊ. पण आता हा पहिला टप्पा झाला. दुसऱ्या टप्प्यात आपण पुढचं पाहू. तोपर्यंत मला रजा द्या. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.